मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या अंतर्गत 2022 मध्ये ज्या पेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये हिस्ट्री इतिहास या विषयाचं अनालिसिस आपण या प्रश्नपत्रिकेचं करणार आहोत. तर त्यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या होती 50 आणि त्यामध्ये त्यांनी कालावधी एकूण वेळ दिलेला होता 60 मिनिट म्हणजेच 1 तासाचा. तर यामध्ये जे काही पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता तर तो असा होता मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे काही आत्मचरित्र लिहिलं तर त्याचं पुस्तकाचं नाव काय? तर ते होतं टुवर्ड्स फ्रीडम. तर हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. तर ते त्याचं डायरेक्ट आन्सर आहे, कारण हे आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू किंवा पंतप्रधान किंवा जे काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व असतात आणि त्यांनी केलेले कार्य यांची आपल्याला किंवा त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. त्यामुळे हे तात्काळ आपल्याला उत्तर देता येऊ शकतं किंवा देता आलं, म्हणून त्याचं जे काही उत्तर आहे ते टुवर्ड्स फ्रीडम हे त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्यामध्ये अजून सारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स देखील त्यामध्ये विचारण्यात आलेले होते. त्यानंतर प्रश्न दुसरा होता, इसवी सन 1595 पर्यंत अकबरने खालीलपैकी कोणत्या प्रदेशात राज्य विस्तार करून स्वतःला अजिंक्य साबित केले? ए दिल्ली ते हैदराबाद आणि सुरत ते कलकत्ता, बी गंगा आणि सतलज ते कावेरी, सी हिमालय ते नर्मदा आणि हिंदू कुश ते ब्रह्मपुत्र, आणि डी आरवली पर्वत ते निलगिरी आणि सिंधू ते ब्रह्मपुत्र. असे एकूण त्याचा विस्तार सांगितले. तर ते जे काही हिमालय ते नर्मदा आणि हिंदू कुश ते ब्रह्मपुत्र म्हणजे ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे 1595 पर्यंत अकबराने हिमालय ते नर्मदा आणि हिंदू कुश ते ब्रह्मपुत्र या प्रदेशामध्ये त्याचा राज्याचा विस्तार केलेला होता, म्हणून ऑप्शन सी. प्रश्न आहे तिसरा, मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीर अल मोहम्मद बाबर हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा वंशज होता? ए सिद्धी, बी तैमूर, सी बगदादिया आणि डी यूज. त्याचं करेक्ट आन्सर आहे तैमूर. हा, तर त्या तैमूर हा जो काही मोगल साम्राज्याचा संस्थापक आहे त्या तैमूर घराण्याचा वंशज होता, म्हणून ऑप्शन बी. प्रश्न आहे चौथा, नागपट्टण येथील जहाज बांधणी व दुरुस्तीसाठीच्या गोदीची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? ए चेर, बी चालुक्य, सी पल्लव का डी पांड्य. तर ऑप्शन सी पल्लव या नागपट्टम येथील जहाज बांधणी व दुरुस्तीसाठीची काही गोदी तयार केली होती, तर त्या निर्मिती या पल्लवांनी केलेली होती. त्यानंतर ऑप्शन सी त्याचं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे पाचवा, शास्त्री फॉर्म्युला मध्ये खालीलपैकी कोणती बाब होती? हे आसाम आणि पंजाब मधील भाषा आधारित आंदोलन, आणि हे आसाम आणि पंजाब यामधील जे काही भाषा आधारित आंदोलन होतं ह्या शास्त्री फॉर्म्युला मधली जी एक प्रसिद्ध बाब होती, त्यामुळे ऑप्शन ए त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न आहे सहावा, बिल्हणाचे विक्रमक देव चरितम हे खालीलपैकी कोणत्या शाही साहित्याचा भाग आहे? हा, तर विक्रमक देव चरितम ते आहे पश्चिम चालुक्याचे साहित्य, पूर्व चालुक्याचे साहित्य, का चोल साहित्य, का चेर साहित्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो जे पश्चिम चालुक्यांचे साहित्य होतं ज्याला वेस्टर्न चालुक्य लिटरेचर म्हणतो, तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून ऑप्शन ए. प्रश्न आहे सातवा, खालीलपैकी कोणत्या साथीदारांसह मिसेस आणि बेझंट यांनी 1917 मध्ये मद्रास सरकारने बंदिस्त बनवले? ए बॅप्टिस्ट आणि जोशी, बी एस सुब्रमण्यम अय्यर आणि शंकरलाल बँकर, बीपी वाडिया आणि जॉर्ज अरुंदळे, आणि जमनदास द्वारकादास आणि रामस्वामी अय्यर. तर याचं जे काही करेक्ट आन्सर आहे बीपी वाडिया अँड जॉर्ज अरुंदळे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या ब्राह्मण पुरोहिताने शाहू महाराज यांचा वेदोक्त मंत्र ऐवजी पुराण मंत्र याचे पठण करून अपमान केला? तर जे काही शाहू महाराजांचे विषय असेल किंवा जे काही क्षत्रिय होते किंवा जे काही छत्रपती होऊ शकत नाहीत वगैरे हा जो काही वाद या कोल्हापूर संस्थानामध्ये आलेला होता, तर त्यामध्ये त्यांचा अपमान करून जे काही पुराण मंत्र वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या ऐवजी ते पुराण मंत्र याचं पठण केलं, तर ते कोण होते? तर त्याच्यामध्ये ए ऑप्शन आहे गोविंद भट, नारायण भट, कृष्णाजी भट, का विष्णुबुवा भट. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन नारायण भट्ट जे आहेत, तर ते नारायण भट्टांनी वेदोक्त मंत्राच्या ऐवजी या पुराण मंत्रांचा पठण केलं, उच्चार केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे नववा, हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
तर हे हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा ग्रंथ मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. तर त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. प्रश्न आहे 10वा. बुद्धाच्या जीवनावर आधारित प्रथम संस्कृत मधील रचना खालीलपैकी कोणती? गाथा सप्तशती, बी कर्पूर मंजिरी, सी बुद्धचरितम आणि डी ऑप्शन आहे अमरकोश. तर याच्यामध्ये जे काही बुद्धचरितम जो ग्रंथ आहे किंवा त्यांनी जी काही प्रथम संस्कृत मध्ये जी काही रचना केली आहे तर ते बुद्धचरित्रम त्याला आपण म्हणतो, म्हणून त्याचा ऑप्शन आहे सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इसवी सन 1294 मध्ये खालीलपैकी कोणत्या शासकाने देवगिरीच्या किल्ल्यावर आक्रमण केले? अल्तमश, अल्लाउद्दीन खिलजी, फिरोजशाह तुगलक का अरकाली खान? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे जे अल्लाउद्दीन खिलजी होते. तर ते अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे जर आपण इसवी सनाच्या बाबतीमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर 1294 मध्ये अल्तमश त्याच्या नेक्स्ट याच्यामध्ये होतो, किंवा फिरोजशाह तुगलक किंवा मोहम्मद तुगलक जे होते तर त्याच्यानंतर नंतरचे जे काही पिढी आहेत वंशज आहेत तर ते त्याच्या इसवी सनाच्या याच्यातून आपण कॅल्क्युलेशन केल्याच्या त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला येऊ शकतं, म्हणून अल्लाउद्दीन खिलजीच म्हणजे करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन बी. त्यानंतरचा 12वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता यामध्ये 4 विधानं दिलेली आहेत आणि त्यामध्ये चुकीचे कोणतं म्हटलंय तर ए ऑप्शन, सी ऑप्शन आणि डी ऑप्शन हे त्याचे उच्चार जे आहेत किंवा जे काही विधान आहेत ते बरोबर आहेत. परंतु भरूच हे सांस्कृतिक केंद्र नव्हतं तर या ठिकाणी म्हटलं की भरूच हे सांस्कृतिक केंद्र आहे असं म्हटलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. बाकी अरिकामेडू हे व्यावसायिक केंद्र होतं म्हणजे ते व्यापार वगैरे चालायचं ते बरोबरच आहे. त्यानंतर कनौज हे व्यावसायिक केंद्र, इथं सुद्धा कनौज या ठिकाणी सुद्धा ते व्यवसाय चालायचे, व्यापार चालायचे. आणि नालंदा हे सांस्कृतिक केंद्र होतं म्हणजे ते विद्यापीठ होतं, विश्वविद्यालय होतं नालंदा, तर ते देखील त्याचं करेक्ट आन्सर आहे. परंतु जे काही भरूच आहे तर ते सांस्कृतिक केंद्र नसून ते व्यापार विषयक केंद्र होतं, त्याच्यामुळे हे चुकीचं विधान आहे, म्हणून त्याचा ऑप्शन बी हे 12व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 13वा प्रश्न असा विचारलाय. खालीलपैकी इंडिकाचे रचनाकार कोण आहे? सेल्युकस, निकटर अलेक्झांडर, हेलन का मेगास्थॅनिस? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मेगास्थॅनिसच. तर हे जे मेगास्थॅनिक्स आहेत तर त्या इंडिका याचे रचनाकार आहे. प्रश्न आहे 14वा. खालीलपैकी कोणता इतिहासाचा प्रमुख प्रकार नाही? परराष्ट्र संबंधांचा इतिहास, बौद्धिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास का सौर इतिहास? तर याचे काही सोलार हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो तर हे सौर इतिहास हा इतिहासाचा प्रमुख प्रकार नाही. बाकी सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये येतो. बौद्धिक किंवा परराष्ट्राचा जो काही आंतरसंबंध असतो तर तो देखील इतिहासाच्या भागामध्ये येऊ शकतो किंवा येतो. परंतु हा जो काही सौर इतिहास आहे तर तो सौर इतिहास हा प्रमुख प्रकार नाही, म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रसिद्ध मोरक्कन प्रवासी इब्न बटुता हा खालीलपैकी कोणत्या शासकांच्या दरबारात होता? मोहम्मद बिन तुगलक, अल्तमाश, बलबन का अल्लाउद्दीन खिलजी? तर त्याचं मोहम्मद बिन तुगलक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. प्रश्न आहे 16वा. ऋग्वेदाच्या रचनाकारांनी खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराचे सोम वनस्पतीचे स्रोतस्थान म्हणून उल्लेख केला आहे? ए शिलामंत, बी सातपुडा, सी मुजावंत आणि शिवालय. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी मुजावंत हे त्याचा मुजावंत म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता, म्हणून सी ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 17वा. विद्याखलील ब्राह्मण पंतोजी यांनी रचले होते कोणता ग्रंथ रचला किंवा विद्याखतील ब्राह्मण पंतोजी यांनी रचले होते डॅश डॅश, म्हणजे विद्याखतील ब्राह्मण पंतोजी वॉज कंपोज्ड बाय डॅश डॅश असा प्रश्न आहे. तर त्यामध्ये ए बाबा पद्मजी, त्यानंतर बी आहे महात्मा फुले, सी आहे गोपाल बाबा वलंकर आणि ऑप्शन डी किसान फागुजी कांबळे. तर हे जे काही महात्मा फुले आहेत तर ते खतील ब्राह्मण पंतोजी यांनी हे त्याच्याविषयी महात्मा फुलेंच्या विषयी त्यामध्ये रचना केलेली होती, त्यामुळे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. त्यानंतर आहे प्रश्न 18वा. नवाश्मयुगीन मानवाने यामध्ये खालीलपैकी कोणती कला अवगत केली? ए दगडाची हत्यारे बनवणे, शेतीची लागवड करणे, संगीताची रचना करणे, शिकारीसाठी धनुर्विद्या. तर त्यामध्ये शिकारीसाठी धनुर्विद्या वगैरे हा भाग नंतर येतो किंवा दगडाची हत्यारे करणे त्याच्या अगोदर. त्यानंतर जेव्हा थोडस डेव्हलप झाले, अग्नीचा शोध, चाकाचा शोध लागत गेला, त्याच्यानंतर जी शेतीची मशागत करणे, शेतीची लागवड करणे हे नवाश्मयुगीन मानवाने त्या अवगत केलेली कला आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर जे आहे तर ते बी आन्सर आहे. खालीलपैकी कोणाची मान्यखेटा म्हणजे आपण मालखेड म्हणतो ही राजधानी होती? मालखेडा ही राजधानी कोणाची आहे तर ते नाव नसल्यामुळे मालखेड मान्यखेटा त्याला म्हणतात.
तर ते प्रोनाऊन्सिएशन त्याची वेगवेगळ्या पद्धतीने मालखेडा म्हणेल, कोणी मालखेडा म्हणेल, खेड म्हणू शकतात. ठीक आहे, तर त्यामध्ये ए पश्चिम चालुक्य, बी पल्लव, सी राष्ट्रकूट आणि चेर. जिथे राष्ट्रकूट होते तर त्या राष्ट्रकूटांची राजधानी ही मालखेडा होती किंवा मालखेड होतं, म्हणून त्याचं सी ऑप्शन हे करेक्ट आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, जमातवादी जाहीरनामा ची भेट देणारा रॅमसे मॅकडोनाल्ड हा कोण होता? तर तो ब्रिटिश पार्लमेंट मधील भारत मंत्री, का भारताचा व्हाईसरॉय, का ब्रिटिश पार्लमेंट मधील व्यापार मंत्री, का इंग्लंडचा पंतप्रधान? तर रॅमसे मॅकडोनाल्ड हा एक पंतप्रधान आहे इंग्लंडचा, त्यामुळे ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 21वा, इसवी सन 1763 मधील राक्षस भुवन येथील लढाई खालीलपैकी कोणत्या शासकांमध्ये झाली? ए टिपू आणि निजाम, संभाजी महाराज आणि औरंगजेब, शाहू महाराज आणि निजाम, का महादेवराव पेशवा आणि निजाम? तर हा जो काही 1763 मध्ये टिपू आणि निजामशाही होती, परंतु ती वेगळ्या ठिकाणी झालेली होती. कारण या ठिकाणी राक्षस भुवन म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर संभाजी महाराज यांचं सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकत नाही, आणि शाहू महाराज तर हे त्याच्यानंतरच्याच कालखंडामधले आहेत. त्यामुळे ह्याचे जे काही महादेवराव पेशवा आणि जे काही निजाम या दोघांच्या मध्ये राक्षस भुवन या ठिकाणी लढाई झाली होती. फक्त टिपू ये आणि निजाम यांच्या मधली जे आहे तर त्या ठिकाणचं जे काही क्षेत्र होतं किंवा ज्या ठिकाणी जी काही लढाई झाली तर ते ठिकाण वेगळ्या पद्धतीचं होतं. परंतु राक्षस भुवन म्हटल्याच्या नंतर महादेवराव पेशवा आणि निजाम हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून ऑप्शन डी. महाशिलाकंटक हे खालीलपैकी काय होते? ऑप्शन ए व्यक्ती, राजाची उपाधी, शस्त्र का राजवाडा? तर महाशिलाकंटक हे होतं शस्त्र, ज्याला शस्त्राचा वापर करून किंवा जे युद्धामध्ये जे काही उपयोगी येत होतं तर ते शस्त्र होतं, म्हणून ते ऑप्शन त्याचं सी आहे. त्याला महाशिलाकंटक म्हणून ओळखलं जात होतं, त्या शस्त्राचं नाव आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, 9 जून 1920 ला अलाहाबाद मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने असहकारची कल्पना आणि गांधीजींच्या नेतृत्वाला मान्यता दिली? होम रूल समिती, खिलाफत समिती, काँग्रेस समिती का स्वदेश समिती? तर जे काही 1920 हा जो काही कालखंड आहे, म्हणजेच लोकमान्य टिळकांचा मृत्यू, तर त्या कालखंडामध्ये झालेली जी काही खिलाफत समिती आहे, तर असं आपण कॅल्क्युलेशन किंवा त्यांच्याशी आपले जे काही क्लुप्ती म्हणू तर ते आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. तर खिलाफत समिती ही तेव्हाच्या म्हणजे 1920 ची आहे, लोकमान्य टिळकांच्या जाणे आणि त्यावेळेस ही समिती स्थापली. तर त्यामध्ये ही बी जे आहे ऑप्शन, तर ते खिलाफत समितीचं हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना कोणी केली? जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि गुलजारीलाल नंदा. तर जवाहरलाल नेहरू जे आहेत म्हणजे पंतप्रधान पहिले, तर त्यांनी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIM ज्याला म्हणतो आपण, तर त्याची स्थापना त्यांनी केली होती. त्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट आहे, निपाणी येथील दख्खन रयत असोसिएशनची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? निपाणी बेळगाव जे कोल्हापूर साईडचं आहे, तर त्यामध्ये हे आहे महादेव गोविंद रानडे, महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड का शाहू महाराज? तर साहजिकच आहे की शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे राज्यकर्ते होते, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी दख्खन रयत असोसिएशन याची निर्मिती त्या ठिकाणी शाहू महाराजांनी केली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या गतकाळाची आकलन आणि उपयोग आपल्या वर्तमान आणि भविष्याला बदलण्यासाठी दिशादर्शक ठरते. तर हे विधान कोणी केलं? इतिहासाची व्याख्या आहे का इतिहासाची व्याप्ती आहे, इतिहासाचे महत्व आहे का इतिहासाचे तत्वज्ञान आहे? म्हणजे हे विधान ते केलेलं आहे की आपल्या गतकाळाची आकलन आणि उपयोग आपल्या वर्तमान आणि भविष्याला बदलण्यासाठी दिशादर्शक ठरते. तर हे विधान काय सांगतं? तर ते इतिहासाचं महत्व सांगतं. म्हणजे आपण इतिहासाचा किंवा इतिहासाच्या डोक्यावर पाय ठेवून वर्तमानामध्ये आपण भविष्याकडे वाटचाल करतो, म्हणजे इतिहासाच्या खांद्यावर पाय ठेवून भविष्याकडे पाहतो. हे म्हणजेच इतिहासाचं महत्व या वाक्याच्या निदर्शनास म्हणजे महत्व निदर्शनास आणून देणारं हे वाक्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27, मेनी ऑफ द केव्स ॲट अजिंठा वेअर एक्झिक्युटेड अंडर द रिजन ऑफ हरिसेना हू बिलॉंग टू डॅश डॅश. म्हणजे अजिंठा येथील अनेक शैलग्रहे हरिसेनच्या काळात कोरल्या गेले. हरिसेन खालीपैकी कोणत्या राजघराण्याचा होता? म्हणजे हरिसेनाच्या मध्ये जे काही अजिंठा लेणी, वेरूळ अजिंठा लेणी जे आहेत, तर त्या जे आपल्या संभाजीनगर येथे स्थित आहेत, तर त्या राजघराण्याचा कोणत्यापैकी घटक होता? तर त्यामध्ये सातवाहन घराण्यामधून होता, का गुप्त घराण्यामधून होता, का वाकाटक घराणं होतं, का यादव घराणं होतं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे वाकाटक घराणं. तर तो जो काही हरिसेन आहे तर तो वाकाटक घराण्यामधून किंवा त्या घराण्याचा वंशज होता, राजघराण्यातील तो व्यक्ती होता. त्यानंतर आहे प्रश्न 28वा, इतिहास म्हणजे मानव मुक्तीची उलगडत जाणारी कहाणी आहे. ही व्याख्या कोणी केली? तर E H कार, लॉर्ड ऍक्टन, वेल ड्युरंट
का थॉमस कर्लाइल? तर त्याचा ऑप्शन बी आहे, लॉर्ड ऍक्टन यांनी ही व्याख्या केली की इतिहास म्हणजे मानव मुक्तीची उलगडत जाणारी कहाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट आहे आणि त्या ठिकाणी अरेंज फॉलोइंग अनेक्सेशन्स बाय द ब्रिटिश इन इंडियन इन द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. तर त्यामध्ये कांग्रा, नागपूर, सातारा आणि झांसी या इतिहास क्रमाने जे काही ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापित केली तर कुठे कुठे केली तर ते त्याच्यामध्ये द्यायचं आहे. जेव्हा आपल्या समोर डेटा असतो म्हणजे कांग्रा, नागपूर, तर ते आपण कधी त्याला अंडरलाईन करू शकतो किंवा आपल्या समोर जेव्हा दिसेल तर ते आपण एक्झॅक्टली त्याचा आन्सर देऊ शकतो. आणि याचा करेक्ट मित्रांनो आन्सर आहे ऑप्शन ए. म्हणजे सुरुवातीला त्यांनी कांग्रा हे स्थापित केले, राज्य तिथे घेतलेलं होतं काबीज करून. त्यानंतर 3 नंबर म्हणजे साताराच्या ठिकाणी, त्यानंतर झांसीच्या नंतर आणि नागपूर, अशा पद्धतीने त्याचा कालानुक्रम येऊ शकतो किंवा अरेंजमेंट त्याची येऊ शकते. त्यानंतर प्रश्न 30वा आहे, काल्पनिक कादंबऱ्या आणि नाटके यांना खालीलपैकी काय समजले जाते? तर ए आहे इतिहासाचे प्राथमिक स्रोत साधन, इतिहासाचे साधन नाही, दुय्यम साधन का तृतीय दर्जाचे साधन? तर ते काल्पनिक कादंबऱ्या ज्या आहेत आणि नाटके जे आहेत तर त्यांना आपण इतिहासाचे प्राथमिक स्रोत किंवा साधन, ज्याला आपण प्रायमरी सोर्स ऑफ हिस्ट्री म्हणतो, तर ते त्याच्याशी संबंधित आहे किंवा तसं समजलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 31, मनुष्यांच्या आणि प्राण्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठीची औषधी वनस्पती, मुळे आणि फळे यांचा उल्लेख अशोकाच्या खालीलपैकी कोणत्या शिलालेखात आढळतो? स्तंभलेख दुसरा, कलिंग शिलालेख, शिलालेख दुसरा, भाब्रू येथील शिलालेख. त्याच्यामध्ये शिलालेख का स्तंभलेख हे ज्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन दूर होणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जो काही शिलालेख दुसरा दिलेला आहे तर त्या दुसऱ्या शिलालेखामध्ये याचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. मडक्यामध्ये दफन करण्याची पद्धती खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन ए महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युग, ऑप्शन बी केरळमधील महापाषाण युग, ऑप्शन सी गुजरातमधील हडप्पा संस्कृती का ऑप्शन डी यमुना नदीच्या खोऱ्यातील भऱ्या रंगाची मृदभांडी संस्कृती? तर हे महाराष्ट्रातील जे काही ताम्रपाषाण युगचा काही कालखंड होता तर या ताम्रपाषाण युगामध्ये तर त्याचं दफन जे आहे तर ते मडक्यामध्ये केलं जायचं, म्हणून त्याचं करेक्ट आन्सर ए आहे. प्रश्न आहे 33वा, लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी यांच्याकडे कोणते मंत्रीपद होतं? संरक्षण मंत्री, वित्त मंत्री, गृहमंत्री तर माहिती आणि प्रसारण मंत्री? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनच इंदिरा गांधी यांनी कार्य केले होते लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये, म्हणून करेक्ट आन्सर आहे त्याचं डी. 34वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या स्थळी अशोक स्तंभावर सिंहाचे स्तंभशीर्ष आहे? जुनागड, नालासोपारा, पटना का लौरिया नंदनगड? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, लौरिया नंदनगड या ठिकाणी जे काही अशोक स्तंभ आहे त्या अशोक स्तंभावर सिंहाचा स्तंभ शीर्ष त्या ठिकाणी आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात चले जाव चळवळीचा ठराव पारित करण्यात आला? अलाहाबाद, वर्धा, वडोदरा का बॉम्बे म्हणजेच मुंबई? तर मुंबईमध्येच जे चले जावचा ठराव आहे किंवा चले जावची जी काही चळवळ आहे तर त्या चळवळीचा ठराव या मुंबईमध्ये पारित करण्यात आला किंवा पास करण्यात आला. प्रश्न 36वा, जिंजीच्या किल्ल्याची देखरेख आणि डागडुजी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणत्या 2 अधिकाऱ्यांची नेमणूक केली? ए सरदार रायजी नलगे आणि विठ्ठल पिळदेव, श्यामजी नाईक कान्होपंत आणि शिवाजी शंकर, रघुनाथ हनुमंती आणि हारजी महाडिक आणि मदन्ना आणि अक्कन्ना? तर हा जो काही जिंजीचा किल्ला आहे त्याची डागडुजी करणे, देखरेख करणे यासाठी शिवाजी महाराजांनी 2 व्यक्तींची किंवा अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती आणि ते होते सरदार रायजी नळगे आणि विठ्ठल पिळदेव, या दोघांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती, म्हणून ऑप्शन ए. औंधचा नवाब डॅश डॅश यावर डलहौसी याने राज्यकारभारातील गोंधळ हा आरोप केला. तर तो औंधचा नवाब कोण होता ज्याच्यावर आरोप करण्यात आला होता? तर तो वाजिद अली शाह, जलालुद्दीन हैदर, आसिफ जहा मिर्झा का सदात अली खान? तर त्याचं जे काही वाजिद अली शाह आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे, जो हा औंधचा नवाब होता आणि त्याच्यावर डलहौसी याने राज्यकारभारातील गोंधळ हा आरोप त्याच्यावरती केलेला होता. प्रश्न 38वा, समाजाचे संरक्षण करण्यासाठी त्राता म्हणून अवतार कल्पना खालीलपैकी कोणत्या काळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए गुप्तोत्तर काळ, मौर्योत्तर काळ, हर्षोत्तर काळ आणि ऋग्वैदिक काळ? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी मौर्योत्तर काळ. त्यामध्ये या संरक्षण करण्यासाठी त्राता म्हणून अवतार कल्पना या काळाशी संबंधित आहे.
मरणोत्तर काळाशी. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रसार करते? महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचारांचा प्रसार करणारं कोणकोणतं आहे? सत्यधर्म, सत्यशोधक, दीनबंधू का सत्सार? तर साहजिकच आहे ऑप्शन दीनबंधू. याच्यातून त्यांनी त्यांच्या ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रसार केला होता. आणि आपल्याला दुसरं एक ऑप्शन याच्यामध्ये वाटू शकतं की सत्यशोधक, तर ते वृत्तपत्र नसून ते त्या सत्यशोधक समाजाची महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाची निर्मिती केलेली होती. परंतु दीनबंधू हे वृत्तपत्र होतं, त्यातून ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जात होता. म्हणून ऑप्शन सी. 40वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिल्ली सुलतानशाहीच्या शासकाने दिल्ली हे एक सुंदर शहर बनवले, स्वतःच्या नावाची नाणी पाडली आणि आपले शासन वंश परंपरागत केले? तर हा कोणता नवाब होता किंवा हा कोणता राजा होता किंवा शासक होता? तर त्याच्यापैकी त्यांना जे दिल्ली शहर सुंदर बनवलं आणि स्वतःच्या नावाची नाणी पाडली आणि शासन वंश म्हणून परंपरागत केले, तर बलबन, अल्तमश, जलालुद्दीन खिलजी का अल्लाउद्दीन खिलजी? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अल्तमश याने स्वतःच्या नावाची नाणी सुद्धा पाडली होती आणि दिल्लीचे शहर जे आहे तर ते सुंदर बनवलेलं होतं. त्यानंतर आहे 41वा प्रश्न, सात शतक ही रचना कोणी केली? शाहू महाराजांनी, रामचंद्र पंत अमात्य, परमानंद आणि संभाजी महाराज? त्याचं करेक्ट आन्सर आहे संभाजी महाराज यांनी सात शतकाची रचना केलेली आहे. 42वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना केली? मुंबई, पुणे, महू आणि कोल्हापूर. त्या चार शहरांपैकी कोणतं शहर होतं की त्या ठिकाणी बहिष्कृत हितकांनी सभा स्थापन झाली होती? तर ते आहे मुंबई शहर. महू इथे त्यांचा जन्म होता. पुण्यामध्ये पुणे करार करण्यात आला होता गांधीजी त्यांच्यामध्ये. आणि कोल्हापूर हे शाहू महाराजांचं संस्थान आहे. तर त्याच्यामध्ये जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते ए आहे, मुंबई ऑप्शन. 43वा प्रश्न, अशोकाचे त्याच्या राहण्यासोबत असलेली शिल्पमूर्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडली? अमरावती, सन्नती, मस्की का मैसूर? तर जे सन्नती आहे तर या सन्नतीच्या ठिकाणी अशोक जो राजा आहे तर त्याच्या राहण्यासोबत जे काही शिल्प आहे त्या मूर्ती त्या सन्नती या ठिकाणी ते सापडलेले आहे. ऑप्शन बी. खालीलपैकी कोणत्या लोधी शासकाने आग्रा शहराची निर्मिती केली? बहलोल लोधी, अल्लाउद्दीन खिलजी, बलबन आणि सिकंदर शहा? तर जे काही सिकंदर शहा आहेत तर या सिकंदर शहाने लोधी शासकाने आग्रा शहराची निर्मिती केलेली आहे. प्रश्न 45वा, खालीलपैकी कोणत्या पुरातत्वीय क्षेत्राच्या शोधामुळे सिंधू संस्कृतीच्या उत्पत्तीचा मागोवा घेता आला? हडप्पा, मेहरगड, पादरी का धोलावीरा? तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, मेहरगड. 46वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा खालील कारणाने दिला? कोणकोणती कारण होती की ज्यांनी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला? तर ते होतं पहिलं कारण त्यांना योजना मंत्रालय हवे होते, ते चुकीचं राहू शकतं. त्यानंतर नेहरू यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दलच्या धोरणास नकार दिला, हे सुद्धा त्याचं उदाहरण किंवा कारण होऊ शकत नाही. संसदेने हिंदू कोड बिल नामंजूर केले, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणून ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आणि डी ऑप्शन की काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षाचे सभासद नाकारले, हे होऊ शकत नाही. तर ते सी ऑप्शन जे आहे तर ते करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न 47, खालीलपैकी कोणत्या घटनेच्या अगोदर गांधी आयर्विन करार मंजूर झाला? गांधी आयर्विन करार त्याच्या अगोदर कोणता करार किंवा घटना घडली होती? तर पहिली गोलमेज परिषद का दुसरी गोलमेज परिषद का तिसरी का सायमन कमिशन? तर ती जी काही दुसरी गोलमेज परिषद आहे तर त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर हा गांधी आयर्विन करार मंजूर करण्यात आला होता. त्याच्यामुळे बी ऑप्शन इज करेक्ट. 48 क्वेश्चन नंबर, खालीलपैकी कोणत्या निकषावर भारतीय अश्मयुगीन संस्कृतीचे कालखंड पाडलेले आहेत? ऑप्शन ए कुटुंबाचे स्वरूप, ऑप्शन बी नेचर ऑफ शेल्टर म्हणजे निवाऱ्याचे स्वरूप, सी मानवाचे स्वरूप आणि हत्यारांचे स्वरूप. तर जे काही अश्मयुगीन संस्कृतीचे कालखंड आहे तर त्या हत्यारांच्या स्वरूपावरून पाडलेले आहेत, त्यामुळे ऑप्शन डी. 49वा प्रश्न, इसवी सन 1949 मध्ये इंदिरा यांनी 14 प्रमुख व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण केले, कारण आर्थिक मंदी हाताळण्यासाठी, पाकिस्तान विरुद्ध युद्धास मदतीसाठी, बँकाचे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी आणि हरित क्रांतीला चालना देण्यासाठी. तर मित्रांनो, बँकाचे जे काही कार्यक्षेत्र आहे ते वाढावं म्हणून या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं 1949 मध्ये. आणि त्या एकूण 14 बँका होत्या आणि त्या व्यापारी बँका होत्या.
त्यानंतर महाराष्ट्रातील शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या काँग्रेस सदस्याने चले जाव चळवळीमध्ये भूमिगत राहून रात्रंदिवस काम केले? राम मनोहर लोहिया, विनायक दामोदर सावरकर, एच पी मोदी का अच्युतराव पटवर्धन? तर याचं करेक्ट आन्सर आहे अच्युतराव पटवर्धन, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण अच्युतराव पटवर्धन यांनी काँग्रेस सदस्याने म्हणजे त्यांनी काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारले होतं आणि चले जाव चळवळीमध्ये भूमिगत राहून रात्रंदिवस काम केलेलं आहे. मित्रांनो, हे वरील जे काही 50 प्रश्न होते तर ते या पेट 2022 मध्ये प्रश्न ते विचारण्यात आलेले होते. आणि यामध्ये जे काही आपल्याला जसे की आता अच्युतराव पटवर्धन असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतिहासामधले जे काही टिपू सुलतान असतील, खिलजी असतील, म्हणजे या इतिहासामध्ये असा कोणताही कार्यभाग किंवा क्षेत्र किंवा त्या ठिकाणचा घटक त्यांनी शिल्लक ठेवला नाही की तिथं प्रश्न विचारले नाही. त्यातून एखादा एक दोन भाग राहू शकतात, परंतु असा सर्वसमावेशक या हिस्ट्रीला पूर्ण विषयाला योगदान देणारा हा पेट 2022 चा पेपर होता. आणि त्यामध्ये 60 मिनिटाच्या वेळेमध्ये हा प्रश्न सोडवायचा होता, जेणेकरून हा वेळ खूप म्हणजे माफक आहे किंवा योग्य आहे, किंवा त्याच्यापेक्षा 10 मिनिटे जरी समजा कदाचित कमी दिली तरी देखील आपला पेपर पूर्ण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओचं अनालिसिस केलेलं आहे. थँक्यू.